Hello friends, I am Mr. R.N. Nikam and you are watching my YouTube channel Ramdas Nikam. I request you to subscribe this channel so that you would receive the notification quickly. मी R.N. निकम आपणास विनंती करतो की सदर चॅनल आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करावा. Today we are going to deal with 1.4 subunit, that is Big Data, Big Insights. Big data is used to describe a huge collection of data. This text tells us about the methods of collection of data, its advantages in the various fields of life, etc. etc. First, now we are going to deal with the icebreaker activities. But before that, let's find out the meaning of the title. Big Data, Big Insights means मोठी माहिती, मोठे अंतर्गत ज्ञान. Icebreaker activity number 1. Give business suggestions to the respective industry or company for the following situations. You have received data that. याचा अर्थ असा की खालील परिस्थितीकरिता संबंधित उद्योग किंवा कंपनीला व्यावसायिक प्रस्ताव किंवा सूचना द्या. तुम्हाला पुढील प्रकारची माहिती एक सॅम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. ते सॅम्पल असं आहे की मेनी पॅसेंजर्स प्रिफर मॉर्निंग फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. इट्स suggestion is given, increase the number of flights between 7 AM and 9 AM. Now let's find out other suggestions. Other suggestions are B. Many students are opting for UPSC MPSC exams. Suggestion is increase in number of jobs opportunities. C. Many people go for morning walk to Kamla Nehru Park. Suggestion is increase the timing of park hours, keep the park clean, keep tranquility and keep the security guards to maintain the discipline. D. Many people buy clothes from Miracle.com on an online shopping site. The suggestion is expand the service, give discounts and incentives to regular customers. And the last one is the viewership on television is more between 8 PM and 10 PM. The suggestion is prime time standard of TV program should be maintained. These are the answers. Now icebreaker activity number 2. People get information from various sources. Can you name a few? म्हणजे लोक वेगवेगळ्या किंवा विविध स्रोतांकडनं माहिती मिळवतात. काय तुम्ही माहितीच्या काही स्रोतांची नावं सांगू शकतात? सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. वन सॅम्पल इज डन. फेसबुक. वी हॅव टू फाइंड आउट दी आन्सर्स. द सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन आर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब, इंटरनेट, encyclopedia, general knowledge books. These are the sources of information. Big data, big insights. मोठी माहिती, मोठी दृष्टी. What is big data? म्हणजे प्रचंड माहिती म्हणजे काय किंवा मोठी माहिती म्हणजे काय. There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. मित्र हो, मोठ्या माहितीमुळे किंवा माहितीच्या प्रचंड साठ्यामुळे लोकांच्या जीवनशैलीत क्रांती घडून आली आहे. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परस्यूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 degrees. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, आपली आरोग्यसेवा असेल, आपला प्रवास असेल, आपला वैज्ञानिक अभ्यास असेल, तुम्ही ज्याचं नाव घ्याल त्या सर्व गोष्टी की यामुळे 360 डिग्रीमध्ये बदलून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. मित्र हो, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रचंड जी माहिती आहे ती खरोखर आश्चर्यकारक गोष्टी घडून आणू शकते. फ्रेंड्स,
Do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? मित्र हो, जेव्हा आपण फेसबुकवरती एखादी पोस्टला लाईक करतो किंवा व्हॉट्सॲपवरती एखादी पोस्ट आपण त्या ठिकाणी शेअर करतो किंवा एखाद्या वेबसाईटला भेट देतो, ऑनलाईन खरेदी करतो किंवा ऑनलाईन व्हिडिओ पाहतो, तेव्हा काय होते हे काही तुम्हाला माहिती आहे? यस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड. होय, आपण ऑनलाईन कोणतीही जी कृती करतो ती रेकॉर्ड केली जाते, तिचं निरीक्षण केलं जातं आणि त्या माहितीचं विश्लेषणसुद्धा केलं जातं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. अशा प्रकारे प्रचंड जो काही डेटा आहे किंवा माहिती आहे ती गोळा केली जाते. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज डाटा माईट बी. हा जो डेटा आहे किती मोठा असू शकतो याची कल्पना मी तुम्हाला देतो. बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer, contact center, social media, mobile data and so on. मित्र हो, आता पेटाबाइट्स म्हणजे 1000 दशलक्ष आणि एक्झाबाइट्स म्हणजे 1 अब्ज गिगाबाइट्स असा त्याचा अर्थ होतो. तर हा डाटा जो आहे हा डाटा किंवा डेटा पेटाबाइट्स किंवा एक्झाबाइट्स एवढा असू शकतो, ज्यात लक्षावधी लोकांच्या विविध स्रोतांकडून गोळा केलेल्या कोट्यावधी ते अब्जावधी माहितीच्या वेब म्हणजे आपण त्याला वेबसाईट म्हणतो, त्याच्यानंतर विक्री, त्याच्यानंतर ग्राहक संपर्क केंद्र, त्याच्यानंतर सोशल मीडिया, तदनंतर मोबाईल डाटा आणि त्यानंतर इतर इत्यादी सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. मित्र हो, उद्योग क्षेत्र असेल, कंपन्या असतील, यांच्याकडे उपलब्ध असलेल्या या डेटाचं प्रमाण, त्यातील वैविध्य, त्याचा वेग, त्याची सत्यता आणि मूल्ये यांचं महत्त्व यामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसत आहे. व्हॉल्यूम म्हणजे प्रमाण, व्हेरिएशन म्हणजे वैविध्य, वेलोसिटी म्हणजे वेग आणि व्हेरोसिटी म्हणजे सत्यता. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेन्स बिग डाटा ॲनालिटिक्स इज यूज्ड टू गिव्ह इनसाइट्स दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. एवढा प्रचंड डाटा मिळविणे सोपं आहे, परंतु तो इतका अफाट आहे की सध्याच्या संगणकी जे काही तंत्रज्ञान आहे त्यासाठी ते एक मोठं आव्हान आहे. आणि म्हणून यापूर्वी माहिती असणारं जे काही माहितीचं त्याला आपण इन्साइट्स म्हणतो, अंतर्गत ज्ञान म्हणतो, ते मिळवण्यासाठी किंवा बिग डाटा ॲनालिटिक्सचा वापर त्या ठिकाणी केला जातो. ॲनालिटिक्सचा त्या ठिकाणी वापर केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. बिग डाटा ॲनालिटिक्स इज कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग लार्ज अँड व्हेरिड data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. आता बिग डेटा ॲनालिटिक्स ही मोठ्या आणि विविध प्रकारच्या डेटा संच किंवा बिग डेटा आपण त्याला म्हणतो त्याची तपासणी करणारी एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आणि त्याद्वारे एक छुपे असे पॅटर्न, त्याला हिडन पॅटर्न म्हटलेलं आहे, किंवा अज्ञात परस्पर संबंध किंवा मार्केट ट्रेंड आणि ग्राहकांचा प्राधान्यक्रम याविषयीची त्यातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. विथ सच ह्यूज डाटा अवेलेबल विथ इंडस्ट्रीज दे कॅन हॅव इन्युमेरेबल ॲडव्हान्टेजेस. हेन्स ऑल द इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रीप द मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. आता इंडस्ट्रीजकडे किंवा उद्योगांकडे इतका प्रचंड डेटा उपलब्ध असल्याने त्यांना त्यातून असंख्य असे फायदे मिळू शकतात. आणि म्हणून सर्व जे उद्योगधंदे आहेत, इंडस्ट्रीज आहेत, ते जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि प्रत्येक जे इंडस्ट्रीज आहेत किंवा उद्योग आहेत या बाबतीत त्यांच्या प्रतिस्पर्धी, कॉम्पिटिटर म्हणजे प्रतिस्पर्ध्याहून त्यांनी बरीच मोठी पुढची मजल मारलेली आपल्याला पाहायला मिळते. It's not the amount of data that is important, but what the organization do with the data is what matters.
आणि मित्र हो, इथे डेटाचं प्रमाण महत्त्वाचं नसून कंपन्या डेटाचं काय करतात, कसा उपयोग करतात हा खरा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. नाव युजेस ऑफ बिग डेटा म्हणजे बिग डेटाचे काय उपयोग आहेत ते आपल्या या ठिकाणी बघायचं आहे. नंबर 1 लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे लोकेशन म्हणजे ठिकाण, स्थान, त्याचं ट्रेकिंग करणं म्हणजे ते शोधणं म्हणजे स्थान शोधणं आपण असं त्याला म्हणू शकतो. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रेकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस म्हणजे एखाद्या ठिकाणाचं अचूक लोकेशन किंवा स्थान ओळखण्यासाठी आणि त्याचा ट्रॅकिंग म्हणजे मागोवा घेण्यासाठी बिग डेटा उपयुक्त ठरतो. युअर जी पी एस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डाटा म्हणजे जी पी एस आणि गुगल जे काही नकाशे आहेत आपल्या मोबाईलमध्ये ते बिग डेटाचा उपयोग करतात. विथ जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाईम डाटा अबाउट ट्रॅफिक कंजेशन on a particular route, information if the route is closed or if it is one-way route, understanding accident-prone areas. आणि एवढंच नव्हे तर भौगोलिक स्थिती काय आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचे सेन्सर्स आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला रहदारीविषयी, ट्रॅफिकविषयी, कंजेशन म्हणजे गर्दी कोणत्या मार्गावरती किती गर्दी आहे, त्याच्यानंतर इट इज अ पर्टिक्युलर रूट विशिष्ट रस्त्यावरची गर्दी किती आहे, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज्ड मार्ग बंद आहे की नाही, ऑर इट इज अ वन वे रूट किंवा तो एक मार्गी आहे का, त्याचबरोबर अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज किंवा अपघात प्रवण क्षेत्र त्या रस्त्यावरती कोणते आहेत हे सर्व आपल्याला ह्या डेटाच्या माध्यमातून समजतं. You can plan your own route according to the travel time and transportation of goods. म्हणजे तुम्ही प्रवासाच्या वेळेनुसार किंवा मालाच्या वाहतुकीनुसार तुमच्या मार्गाची त्या ठिकाणी आखणीसुद्धा करू शकता. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. म्हणजे काही ऑनलाईन ऑर्डर केलं असेल तुम्ही तर तुमच्या वस्तूचं ट्रान्झिटमधलं तुमचं स्थान तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅक करू शकता. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. एवढंच नव्हे तर तुमची वस्तूची कंडिशन देखील तुम्ही त्या ठिकाणी तपासू शकता. दिस हॅज इमेन्सली हेल्प्ड द लॉजिस्टिक कंपनीज टू रिड्यूस रिस्क्स इन ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. आणि यामुळे ज्या काही माल पुरवठा करणाऱ्या, वस्तू पुरवठा करणाऱ्या लॉजिस्टिक्स कंपन्यांना वाहतुकीतील जी जोखीम आहे ती कमी करण्यास आणि गती वाढवण्यास आणि वितरण जे आहे डिलिव्हरी आपण त्याला म्हणतो यातील विश्वासार्हता राखण्यामध्ये खूप मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते. नंबर 2 अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामानाची स्थिती आपल्याला समजते. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाईट सेटअप ऑल अराउंड दी ग्लोब. ग्लोब म्हणजे पृथ्वी. मित्र हो, जगभरात सर्वत्र हवामान सेन्सर्स आणि त्याचबरोबर उपग्रह स्थापित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि ह्या सगळ्या सेन्सर्सकडनं किंवा सॅटेलाईट्सकडनं प्रचंड प्रमाणात डाटा मिळत असतो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फॉरकास्टिंग. त्यामुळे हवामान समजण्यास आणि हवामानाचा अंदाज वर्तवण्यासुद्धा आपल्याला मदत होते. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्ज ऑफ इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामी एटसेट्रा. म्हणजे हवामानाचे जे काही पॅटर्न आहे किंवा स्थिती आहे ती आपल्याला त्याच्यातील पूर, भूकंप, सुनामी या ज्या काही नैसर्गिक नॅचरल कलॅमिटीज आहेत म्हणजे आपत्ती आहेत यांची आपल्याला इम्पेंडिंग म्हणजे आगाऊ त्या ठिकाणी सूचना मिळत असते. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. आणि त्यामुळे आपल्याला त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी अगोदर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि एवढंच नव्हे तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वृद्धी आणि पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेचाही पण आपल्याला अंदाज घेता येतो, अभ्यास करता. नंबर 3 हेल्थ केअर इंडस्ट्री म्हणजे आपण त्याला आरोग्य सेवा देणारा उद्योग म्हणू शकतो. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. मित्र हो, आज आपण पाहतो की लोक आरोग्याविषयी खूप कॉन्शियस म्हणजे जागरूक झालेले आहेत.
द स्मार्ट वॉचेस, अदर वेरेबल, हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डाटा. आपल्या फोनमध्ये जे काही स्मार्ट घड्याळ आहेत किंवा मनगटी जे काही वेरेबल्स आहेत ते आरोग्यसंबंधित जे ॲप्स आहेत सातत्याने ते डाटा कलेक्ट करत असतात, गोळा करत असतात. वी कॅन से डॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. आणि ही आपली छोटी बायोमेडिकल संशोधन उपकरणं आहेत असं आपण म्हणू शकतो. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट्स, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, द डिस्टन्स वॉक एटसेट्रा. आणि ही जी उपकरणं आहेत ती आपल्या हृदयाची गती ओळखू शकतात. त्याच्यानंतर जो पेशंट आहे त्याच्या झोपेच्या पद्धतीचं स्लीप पॅटर्न आपण त्याला म्हणतो निरीक्षण करू शकतात. त्याच्या व्यायामाची किंवा किती अंतर तो चालला आहे याच्या नोंदी ठेवू शकतात. द ॲनालिसिस ऑफ दिस डाटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. आणि अशा गोळा केलेल्या या डेटाच्या विश्लेषणातनं नवीन अशी माहिती मिळू शकते आणि प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक गरजांची पर्सनलाइज्ड, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल फीडबॅक म्हणजे व्यक्तीनुसार माहिती किंवा फीडबॅकसुद्धा मिळू शकतो. नाऊ डेज वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर एटसेट्रा ॲट होम. बघा, एवढंच नाही तर आजकाल आपल्या प्रत्येकाकडे घरामध्ये ब्लड शुगर किंवा ब्लड प्रेशर तपासणीची देखरेख करण्यासाठीची गॅजेट्स किंवा उपकरणं उपलब्ध आहेत. 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स इन हॉस्पिटल्स टू. आणि हॉस्पिटल्समध्ये सुद्धा रुग्णांना अगदी 24/7 म्हणजे दिवसातनं 24 तास देखरेखीची सुविधा ह्या उपकरणांमुळे दिली जाऊ शकते. विथ द हेल्प ऑफ बिग डाटा द डॉक्टर्स कॅन नाऊ हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट, द इफेक्ट ऑफ एनी ड्रग. आणि ह्या बिग डेटाच्या मदतीने डॉक्टरांनाही कोणताही आजार किंवा एखाद्या औषधाचा परिणाम इत्यादींचं चांगलं निदान करता येऊ शकते. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड म्हणजे अनावश्यक अंदाज मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतात. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन्ड. आणि एवढंच नव्हे तर रुग्णाचे जे काही पास्ट रेकॉर्ड आहेत म्हणजे मागची नोंद असते तीसुद्धा ठेवता येऊ शकते. अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन्ड. आणि त्याद्वारे आरोग्य जे आहे त्याचं अधिक चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करता येऊ शकतं. बिग डाटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ इपिडेमिक्स अँड डिसीजेस. बिग डेटाच्या माध्यमातून जो इपिडेमिक्स म्हणजे साथीचे आजार आणि इतर जे काही आजार असतील त्या आजारांचा प्रादुर्भाव यांचं निरीक्षण करण्यासुद्धा त्या ठिकाणी चांगली मदत मिळू शकते. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप ऑर फेसबुक, इट विल बी मॉनिटर्ड अँड areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. मित्र हो, तुम्ही ज्यावेळी मी फ्लूनी आजारी असा संदेश तुम्ही व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती जर पाठवला तर त्याचं त्वरित त्या ठिकाणी परीक्षण केलं जाऊ शकतं आणि फ्लूग्रस्त भाग म्हणून तुमचं ते जे लोकेशन आहे ते सहजपणे शोधता येतं आणि आवश्यक ती खबरदारीसुद्धा त्या ठिकाणी घेता येते. हे शक्य होतं. फार्मास्युटिकल कंपनीज वूड पे ह्यूज अमाऊंट टू रिसीव द हेल्थ डाटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च इन द पर्टिक्युलर एरिया. आणि एखाद्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रोत्साहन देण्याकरिता फार्मास्युटिकल म्हणजे औषध निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ते लोकांचा आरोग्य डाटा प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पैसे खर्च करतात. विथ द हेल्प ऑफ द डाटा गॅदर्ड इंडिव्हिज्युअल्स are often given suggestions and solutions for the problems they are encountering. आणि एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीने व्यक्तींना होणारा वारंवार जो काही येत असलेल्या समस्यांसाठी सूचना आणि त्या ठिकाणी उपाय सुचवता येऊ शकतात. नंबर 4 बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग म्हणजे बँक, फायनान्स म्हणजे पत किंवा वित्त आणि व्यापार, ट्रेडिंग म्हणजे व्यापार. विथ द बिग डाटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. म्हणजे बिग डेटा ॲनालिटिक्सच्या म्हणजे विश्लेषणाच्याद्वारे लोकांच्या आर्थिक गुंतवणूक पद्धतीचा अभ्यास केला जाऊ शकतो. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. आणि नवीन
अंतर्गत माहितीमुळे बँका आणि ज्या वित्त कंपन्या आहेत त्यांना योग्य अशा उपाययोजना तयार करता येतात. बिग डाटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. आणि बिग डाटामुळे ह्या ज्या एजन्सीज आहेत किंवा मोठ्या संस्था आहेत त्यांना कामकाज करणं सुलभ जातं. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युजिंग बिग डाटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्कायव्हल ऑफ ऑडिट ट्रेल्स एटसेट्रा. आणि बिग डाटामुळे सायबर गुन्ह्यांचे अंदाज बांधणं, त्यांना प्रतिबंध करणं, बँकिंग कार्ड जे असतात डेबिट कार्ड वगैरे त्यांचा फ्रॉडचा तपास करणं, ऑडिट ट्रॅव्हलचं संग्रहण करणं, बँकिंग आणि जे वित्त क्षेत्र आहेत त्यांना ते सर्व शक्य होतं. बाय ॲनालायझिंग दी पास्ट डाटा ऑफ देअर कस्टमर्स अँड दी डाटा ऑफ देअर प्रिव्हियस ब्रुटी फोर्स अटॅक्स, बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. म्हणजे ग्राहकांचा मागील डेटाचं आणि पूर्वीच्या ब्रूट फोर्स डेटाचं, ब्रूट फोर्स अटॅक म्हणजे सायबर अटॅक आपण त्याला म्हणतो, विश्लेषण करून बँका भविष्यातील प्रयत्नांचा अंदाज बांधू शकतात. बिग डाटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिसलेड ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन दी नेट बँकिंग. आणि बिग डाटा केवळ सायबर गुन्ह्यांचा अंदाज बांधण्याकरताच मदत करतो असं नाही, तर चुकीचे जे व्यवहार झालेले असतात, मिसलेड ट्रान्झॅक्शन्स, त्या व्यवहार आणि नेट बँकिंगमधील त्रुटी यांच्याशी संबंधित अडचणी हाताळण्यासाठी सुद्धा मदत करतात. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. बँकिंग सर्व्हरमध्ये संभाव्य किंवा अचानक जे काही वाढ होते, स्पाइक्स अंदाज देखील बँका बांधू शकतात, जेणेकरून बँका त्यानुसार आपले व्यवहार सुरळीत किंवा व्यवस्थित करू शकणं त्यांना शक्य होतं किंवा बँका ते करू शकतात. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार, मिसलीड ट्रान्झॅक्शन्स म्हणजे चुकीचे व्यवहार, आणि ब्रुटी फोर्स अटॅक्स म्हणजे आपण त्याला सायबर अटॅक्स म्हणू शकतो. दी सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC इज युजिंग बिग डाटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे मित्र हो, वित्तीय बाजारपेठेतील फायनान्शियल मार्केट त्याला म्हटलेलं आहे, बेकायदा व्यवहार आणि संशयास्पद ज्या काही कारवाया यावर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन म्हणजे SEC बिग डाटाचा वापर करताना आपल्याला दिसते. द SEC इज युजिंग नेटवर्क ॲनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन दी फायनान्शियल मार्केट्स. फ्रॉड म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो की गफलती होणं वगैरे. म्हणजे ह्या जे काही वित्तीय बाजारपेठेमधील संभाव्य जी फसवणूक असते, फ्रॉड आपण त्याला म्हणतो, ओळखण्यासाठी हे जे SEC नेटवर्क आहे ते ॲनालिटिक्स आणि नैसर्गिक भाषा प्रोसेसरचा वापर करते. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे HFT इज ॲन एरिया व्हेअर बिग डाटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग त्याला शॉर्टमध्ये म्हटलेलं आहे HFT. हे एक असं क्षेत्र आहे की जिथे आज बिग डाटाचा वापर केला जातो. हिअर बिग डाटा अल्गोरिथम्स आर यूज्ड टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. आणि येथे ट्रेडिंगचे निर्णय घेण्यासाठी बिग डाटामध्ये अल्गोरिथम्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, गणनविधी किंवा गणिती एक समस्या सोडवण्यासाठीची पद्धतीचा अवलंब केला जातो. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग म्हणजे रोखे बाजार नाव टेक्स प्लेस व्हाया डाटा अल्गोरिथम्स दॅट इन्क्रीजिंगली टेक इन टू अकाउंट सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क्स अँड न्यूज वेबसाईट्स टू मेक बाय अँड सेल डिसिजन्स इन अ स्प्लिट सेकंड्स. तर मित्र हो, आजकाल बहुतांशी जे इक्विटी ट्रेडिंग जे आहे किंवा रोखे व्यवहार आपण त्याला म्हणतो, तर डेटा अल्गोरिथम किंवा ह्या गणक पद्धतीद्वारे केले जातात, जे क्षणात म्हणजे अगदी स्प्लिट सेकंड्समध्ये म्हणजे क्षणात निर्णय घेण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी आणि विक्रीसाठी ह्या सोशल मीडिया म्हटलेले सोशल मीडिया नेटवर्क्स म्हणजे सोशल मीडिया नेटवर्क आणि पुढे म्हटलेले काही न्यूज वेबसाईट्स म्हणजे बातम्या देणाऱ्या ज्या वेबसाईट्स असतात, ह्या वेबसाईटचा संकेतस्थळांचा त्या ठिकाणी सिग्नल म्हणून उपयोग केला जातो. बाय अँड सेल डिसिजन्स इन अ स्प्लिट सेकंड्स म्हणजे ह्या वाढत्या प्रमाणात यासाठी करून घेतला जातो. नंबर 5 स्पोर्ट्स म्हणजे आपण त्याला खेळ म्हणतो किंवा क्रीडा. व्हेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी
परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. म्हणजे क्रिकेटचा सामना पाहताना आपल्याला आकडेवारीच्या विश्लेषणाचे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स म्हणजे एक प्रकारे आपल्याला क्रमवारी आणि दाखले त्या ठिकाणी दिले जातात. कॉम्बिनेशन त्या ठिकाणी दाखवली जाते. Gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. आणि बघा सामना, मॅचेस, त्याच्यानंतर प्रशिक्षण सत्र, ट्रेनिंग आणि वर्कआउट म्हणजे आपण त्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस ते वर्कआउट करतात खेळाडू, ह्या वर्कआउटच्या रेकॉर्डिंगमधनं गेल्या काही दिवसातील एक प्रचंड डाटा त्या ठिकाणी तयार केला जातो. The data enables a sports person to study his performance as well as the other players worldwide. आणि हा जो काही डेटा आहे एखाद्या खेळाडूला आपल्या कामगिरीचा तसेच जगभरातील जे इतर खेळाडू आहेत त्यांच्या खेळाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतो. इट हॅज ट्रेमेंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज दी टीम परफॉर्मन्स. आणि यामुळे वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी सुधारण्यासुद्धा मदत होते. The sensors embedded in the sports equipment help us to understand the game from close quarters. आणि एवढंच नव्हे तर क्रीडा उपकरणांमध्ये त्या ठिकाणी काही सेन्सर बसवलेले असतात त्यामुळे आपल्याला खेळाचं जवळून निरीक्षण करता येतं. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, द वेदर, द इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एटसेट्रा. आणि ह्या सेन्सर्समुळे आपल्याला खेळ समजून घेण्यास त्याचबरोबर अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फील्डची परिस्थिती, त्याच्यानंतर वेदर, हवामान, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, वैयक्तिक कामगिरी समजून घेण्यास त्या ठिकाणी या सेन्सरचा उपयोग होतो. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी इच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणि व्हिडिओ ॲनालिटिक्समुळे आपल्याला प्रत्येक परफॉर्मन्स अगदी मायन्युटली म्हणजे बारकाईने पाहण्यास त्या ठिकाणी खूप मोठी मदत होते या ठिकाणी. नंबर 6 ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरात आपण त्याला म्हणतो, जाहिराती. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डाटा, बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाईन जायंट. ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. जाहिरातदार हे एक बिग डेटामधील सर्वात मोठे प्लेयर्स आहेत किंवा दिग्गज आहेत. मग फेसबुक, गुगल, ट्विटर किंवा इतर कोणतेही ऑनलाईन दिग्गज असोत, हे सर्व प्लॅटफॉर्म जे आहेत ते वापरकर्त्याच्या वर्तनाचा आणि त्याच्या व्यवहाराचा त्या ठिकाणी मागोवा घेत असतात, निरीक्षण करत असतात. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डाटा अबाउट पीपल टू दी ॲडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स. आणि इंटरनेट जे काही दिग्गज आहेत, जाहिरातदार आहेत, त्या जाहिरातदारांना लोकांविषयी बिग डेटा त्या ठिकाणी खूप माहिती पुरवतात ज्याद्वारे ते टार्गेटेड कॅम्पेन्स म्हणजे केंद्रित मोहिमा करू शकतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. या ठिकाणी फेसबुकचं आपण उदाहरण घेऊया. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट विजिट्स, इंटरेस्ट्स, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. डेमोग्राफिक्स म्हणजे आपण त्याला लोकसंख्याशास्त्र म्हणतो. इथे तुम्ही वापरकर्त्याचा खरेदीचा कल, वेबसाईट विजिट्स, त्याच्यानंतर आवडी, व्यवसाय कार्य, लोकसंख्याशास्त्र आणि इतर अनेक गोष्टींचा आधारे लोकांवर आपले लक्ष केंद्रित करणं त्यांना त्या ठिकाणी शक्य होतं. ऑल दिस डाटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बिग डाटा ॲनालिसिस टेक्निक्स. आणि बिग डाटा विश्लेषण तंत्राचा अवलंब करून फेसबुक अल्गोरिदम म्हणजे एका गणन तंत्राचा आधारे माहिती गोळा करत असतो. द सेम गोज फॉर गुगल. व्हेन यू टार्गेट people based on clicks you will get different results, and when you create a campaign for leads then you will get different results. गुगलवरही असंच घडतं. जेव्हा तुम्ही क्लिकच्या आधारे लोकांवरती लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला वेगळे रिझल्ट मिळतील. आणि जर तुम्ही यासाठी कॅम्पेन तयार केले असेल तुम्हाला भिन्न परिणामसुद्धा प्राप्त होतील. ऑल धिस मेड पॉसिबल युजिंग बिग डाटा. म्हणजे बिग डाटाच्या वापरामुळे सर्व शक्य झालं आहे. नंबर 7 इज एंटरटेनमेंट अँड मीडिया. एंटरटेनमेंट अँड मीडिया म्हणजे मनोरंजन आणि माध्यम आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डाटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ राईट कंटेंट ॲट दी राईट टाईम.
म्हणजे मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रामध्ये बिग डाटा योग्य वेळी योग्य कंटेंट किंवा आपण त्याला काय म्हणतो विषय किंवा मजकूर पुरून लोकांवरती लक्ष केंद्रित करण्यावर भर देतो. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स. एवढंच नव्हे तर तुम्ही मागे काय बघितलं, ऑनलाईन तुमची मागची वर्तणूक तुमचं बिहेवियरच्या आधारे तुम्हाला वेगवेगळ्या त्या ठिकाणी रिकमेंडेशन्स किंवा शिफारसी ह्या ऑनलाईन केल्या जातात. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. आणि हे तंत्रज्ञान बघा दर्शकांची गुंतवणूक वाढविण्यासाठी आणि अधिक रेव्हेन्यू मिळविण्यासाठी नेटफ्लिक्स नावाची ही जी काही कंपनी आहे ती कंपनी आणि यूट्यूबसुद्धा प्रभावीपणे वापर करते. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डाटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. एवढंच नव्हे तर टी व्हीवाले प्रसारक देखील त्यांच्या दर्शकांचा डाटाबेस विभागून त्यानुसार ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती आणि कार्यक्रम दाखवण्याचा विचार करताना आपल्याला दिसत आहेत. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. आणि यामुळे काय होईल तर जाहिरातीमधून अधिक त्यांना चांगला रेव्हेन्यू किंवा आपण त्याला महसूल म्हणतो तो मिळू शकेल आणि अधिक प्रभावी युजर एक्सपिरियन्स म्हणजे उपभोक्त्यांचा अनुभव म्हणजे वापरकर्त्याचा अनुभव एक चांगला अनुभव त्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. नाव द लास्ट वन नंबर 8 एज्युकेशन इंडस्ट्री म्हणजे शिक्षण उद्योग किंवा शिक्षण क्षेत्र. बिग डाटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. बघा इनंडेटेड म्हणजे भरभराट करणे, तर बिग डेटामुळे शिक्षण उद्योग जो आहे त्याचीसुद्धा चांगली भरभराट या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लिप्स अँड बाउंड्स. लिप्स अँड बाउंड्स म्हणजे कायापालट करणे आपण त्याला म्हणू शकतो. आणि ह्या बिग डाटामुळे शिक्षण क्षेत्राचा कायापालट करून टाकला आहे. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट दी स्टुडंट्स देअर स्टडी पॅटर्न्स अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्रॅम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. मित्रहो, आत्ता आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती, त्यांच्या अभ्यासाची पद्धती, त्याच्यानंतर याविषयीची माहिती मिळते आणि आपण आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड म्हणतो किंवा डायनॅमिक असे स्वतंत्र शैक्षणिक कार्यक्रम तयार करू शकतो. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन क्षमता आपण त्याला म्हणतो. लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता ही भिन्न असते, वेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन नाऊ बी डिझाइनड केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ स्टुडंट्स. आणि आत्ता विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कोर्स मटेरियल किंवा अभ्यासक्रम आपण त्याला म्हणतो त्याचीसुद्धा आखणी करता येते. बिग डाटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. आणि बिग डेटामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अडचणी, विविध अभ्यासक्रम आणि त्यांची वैशिष्ट्ये याविषयी माहिती जाणून घेणं आता सुकर झालेलं आहे. वी ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू दी रिझल्ट्स. आणि साहजिकच आपल्याला निकाली सहजपणे त्यामुळे आता पाहता येणं शक्य झालं आहे. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोसेस ऑफ स्टुडंट्स. आणि साहजिकच निकालांवरनं आपल्याला विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पण अंदाज बांधता येतो. अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. तसेच विद्यार्थ्यांचे जे काही सामर्थ्य स्थान आहेत, बलस्थान आहेत, कमतरता आहेत त्या पण आपल्याला ओळखता येतात. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या मानसिक कला आणि क्षमतांच्या आधारे योग्य आणि उत्तम करिअरबद्दल मार्गदर्शन करणं शक्य होऊ शकतं. अँड इन डेप्थ An in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. तर मित्रो, या सर्वांचा सखोल अभ्यास केल्याने निश्चितच शिक्षण क्षेत्राविषयी नवीन अंतर्दृष्टी प्राप्त करता येऊ शकेल आणि शैक्षणिक संस्थांची कार्यक्षमता त्याचबरोबर परिणामकारकतासुद्धा वाढवण्यास मदत होईल. दिस वूड
इन जनरल इन्हॅन्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि साहजिकच यातून सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेखसुद्धा उंचावता येणे शक्य आहे. बिग डाटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साईज फिट्स ऑल. आता पिटफॉल म्हणजे आपण त्याला त्रुटी म्हणू शकतो. तर मित्र हो, बिग डेटाने शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठी एकच पर्याय, ह्या सर्वात मोठ्या त्रुटीवरती एक सोल्युशन किंवा उपाय मिळवून दिलेला आपल्याला दिसून येतो. वी हॅव इनन्युमरेबल युजेस ऑफ बिग डाटा. बिग डाटाचे अमर्याद असे उपयोग आहेत. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्च, अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फेनॉमेना, हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्मेंट मशिनरी एटसेट्रा. म्हणजेच वैज्ञानिक संशोधनामध्ये भौगोलिक जे काही बदल होतात त्याच्यात घडामोडी जाणून घेण्यासाठी शासकीय यंत्रणेच्या सुरळीत कार्यात मदत करण्यात या बिग डाटाचा खूप मोलाचा वाटा आपल्याला दिसून येतो. इट इज अ जीन इन आवर हँड्स. बिग डाटा म्हणजे तर काय, आपल्या हातातील तो एक काय आहे, जीन आहे किंवा जीन म्हणजे एक प्रकारचे जादूगार. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मनकाइंड. आणि मित्र हो, हा आपल्या हातातील असा जीन आहे की ज्यामुळे मानवजातीच्या कल्याणासाठी, फायद्यासाठी, बेनिफिट म्हणजे फायद्यासाठी, ऑप्टिमम म्हणजे जास्तीत जास्त चांगला हितासाठी त्याचा अधिकाधिक उत्तम प्रकारे आपल्याला उपयोग करून घेणं हे आपल्या हातामध्ये आहे. इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव फिनिश्ड धिस टेक्स्ट, बिग डाटा, बिग इन्साइट्स. थँक यू फॉर वॉचिंग.